हा अतिशय असा सुंदर झोपाळा दिसत आहे। आता कृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे, त्यामुळे आपण बाळकृष्णासाठी सुद्धा असा झोपाळा बनवू शकतो। तसेच चैत्रामध्ये जे हळदी कुंकू असतं तेव्हा आपण चैत्र गौर पण ह्याच्यात बसवू शकतो। अतिशय सुंदर असा हा झोपाळा दिसतो। चला तर मग हे बनवायला काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे, कुठल्या नंबरचे मोती आपल्याला लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते। नमस्कार मैत्रिणींनो, PM क्रिएटर्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हा मोत्यांचा झोपाळा कसा बनवायचा ते सांगणार आहे। हा अतिशय सुंदर असा झोपाळा आहे। हा फोल्डिंग पण करू शकतो आपण, झोपाळा बाजूला काढून ठेवू शकतो आणि स्टँड पण आपण वेगळे करू शकतो। तर तो कसा बनवायचा हा मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर हा झोपाळा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे पांढरे मणी मोती 6 नंबरचे, हे लाल मोती, हे गोल्डन कलरचे मोती, तंगूस, दोरा आणि सुई कात्री। चला तर मग आपण झोपाळा कसा बनवायचा ते बघूया। चार पांढरे मोती घेतले। या पहिल्या मोत्यातून सुई काढून घेतली। या मोत्यात आता आपली सुई आहे। आता आपण 3 मोती घेतले। ज्या मोत्यामध्ये तंगूस आहे त्याच्या ऑपोजिट साइडने आपण सुई काढून घेतली। या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई घेतली काढून। परत आपण 3 मोती घेणार आहोत, 1 2 आणि 3। परत ह्याच ज्या मोत्यात तंगूस आहे त्या मोत्यातच विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेतली। परत 3 मोती, सेम प्रोसिजर करायचे। असे हे आपण 5 चौकोन करून घेतले, 1 2 3 4 आणि 5। आता हा जो तंगूस आहे तो ह्या मोत्यात आहे, ह्या मोत्यात नाही घेतलेला, ह्या मोत्यातच ठेवलेला आहे। आता इथे पण आपल्याला परत 3 मोती घालायचे। आणि आता ह्या मोत्यातून असं विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत।
2, आता हा जो मोती आहे याच्यातून आपण अशी सुई काढून घेणार. ह्या मोत्यातून आणि परत ह्या मोत्यातून. आता इथे वर आलेली आहे सुई. परत 2 मोती, 1, 2. या मोत्यातून अशी सुई इकडे काढून घ्यायची. ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, या आणि ह्या मोत्यातून. आता इथे आलेली आहे आपली सुई. परत 2. आता ह्या मोत्यातून सुई, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून. परत 2च मोती, 1, 2. आता ह्या मोत्यातून अशी इकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरती आणि या आडव्या मोत्यात. म्हणजे आपण पहिल्यांदा हे 5 घेतले, 1 2 3 4 5 विणले आणि आता इकडे 1 आणि हे 2 झालेले आहे. अशी आपल्याला 25ची पट्टी करायची आहे. हे आत्ता जे आपण ही जी दुसरी लाईन केली अशीच आपण सतत करत जाणार आहे. असं 25 होईपर्यंत आपण करणार आहोत. ही अशी पट्टी तयार होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. ही 25ची आपण पट्टी केली. अशा आपल्याला 4 पट्ट्या बनवून घ्यायच्या आहेत सेम. ह्या 1 2 3 4 अशा सेम 4 पट्ट्या आपण बनवून घेणार आहोत. आता आपण या झोपाळ्यासाठी लागणारा दुसरा पार्ट तयार करून घेणार आहोत. त्यासाठी परत आपण 4 मोती घेणार आहोत सुईमध्ये. पहिल्या मोत्यातून काढून असं आपण परत हा स्क्वेअर तयार केलेला आहे. आता आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3. याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेणार आहोत. सुई काढून घेतली. हे असं झालं. आता हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून आपण अशी सुई काढून घेणार. इथे मात्र आता आपण 2च मणी घालणार आहोत, 1 आणि 2. कारण आपल्याकडे आता आपण 4चाच चौकोन करणार, 4 मोत्यांचंच आपण बनवणार आहेत ना. तर मग आता आपण इथे ऑलरेडी 1 आणि 2 मोती आहेत, त्यामुळे आपण 2 मोती घेतले. मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी आपण सुई काढून घ्यायची. आता हा पुढचा मोती जो आहे ह्याच्यातून अशी सुई काढून घ्यायची. परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून
सुई काढून घ्यायची। आता इथे मात्र आपण फक्त एकच मोती घेणार आहोत, पांढरा, आणि सुई अशी काढून घेणार। म्हणजे हा असा बॉक्ससारखं हे तयार झालेलं आहे। आता परत 3 मोती, 1 2 आणि 3 मोती या मोत्यातून सुई काढून घ्यायची। या मोत्यातून आता हे 2 पांढरे, 2 पांढरे ह्या मोत्यातून, हे असं दिसेल या मोत्यातून। परत आपण 2च मोती घेणार आहोत। ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। ह्या मोत्यातून या मोत्यातून वर घ्यायचे। आता आपण 1 मोती घेणार आहोत। हा 1 मोती घेतला। आता ह्याच्यातून परत वरून अशी खाली सुई काढून घ्यायची। ह्या मोत्यातून हे असे जे हे मी शिकवलेलं आहे, मी आधी जे मंदिराचा व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मंदिराचे खांब बनवताना हे असंच आपण केलेलं आहे। जर कोणाला समजलं नाही तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता माझा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते खांब कसे बनवले ते कळेल। त्या प्रकारेच आपण हे आता असं बनवत जायचं आहे। पहिल्यांदा 3, मग ह्या मोत्यातून मग 2 मोती, मग ह्या मोत्यातून परत ह्या पुढच्या मोत्यातून, परत हे 2 मोती, मग ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून 1 मोती, ह्या मोत्यातून, हे असंच आपण करत राहायचं आहे। तर हे आता किती झालेले आहेत, 1 2 3 असा चौकोनवर दिसतो आणि हे 1 2 3 झालेले आहेत। असे आपल्याला 24 करायचे आहेत। हे असं स्टिक सारखं तयार होतं, हे असं दिसतं। हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24 असे 24 स्क्वेअर आपण करून घ्यायचे आहेत। म्हणजे हे असं तयार होतं। पण हे जेव्हा आपण विणत असतो ना तेव्हा हे अतिशय घट्ट असं ओढून मग विणून घ्यायचं। असं एकदम लूज पडलं तर मग थोडा प्रॉब्लेम होतो नंतर। तर हे एक स्टिक तयार केली। अशा आपल्याला अजून 3 तयार करून घ्यायच्यात, म्हणजे अशा आपल्याला 4 स्टिक तयार करून घ्यायच्यात। तर अशा ह्या 4 काठ्या मी बनवून घेतलेल्या आहेत। 1 2 3 4 हे खांबच आहेत, ॲक्च्युली खांबासारखे तयार होतात हे असंच मी मंदिराच्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे, त्याच्या डिटेलमध्ये दाखवलेलं आहे की हे खांब कसे बनवायचे। तसे हे 4 खांब आपण तयार करून घेतलेले आहेत।
याच प्रकारे आपण हे अजून एक काठी खांब तयार करून घेतलेला आहे. हा 34 याचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 ही 34 याचा हा खांब तयार करून घेतलेला हा मोठा आहे. आपण आधी हा जो 4 खांब करून घेतले होते ते 24चे घेतले आणि हा 34चा घेतला. असे आपण 5 खांब तयार करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यासाठी लागणारा तिसरा पार्ट करून घेणार आहे. त्यासाठी पण आपल्याला हे सेम प्रोसिजर करायचे आहे. पहिल्यांदा 4 मोती घ्यायचे आणि हे बेसिकच आहे सगळं मोती वर्कमधलं, त्यामुळे हे बहुतेक जणांना येतच असतं. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मी थोडंसं दाखवते इथे, म्हणजे मग त्यांना पण करता येईल असा झोपाळा. आता हे 1 2 3 परत 3 मोती, 1 2 आणि 3 मोती, परत 3 मोती, 2 3 मोती, याच मोत्यातून विरुद्ध साईडने काढून घ्यायचं. हे असं दिसतं. हे असे 4 झालेले आहेत. 1 2 3 4 आपल्याला असे 16 करून घ्यायचे आहेत. हे असं मी 16 करून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 फुलांची ही एक पट्टी तयार करून घेतली. आता ह्याच्यावरती आपल्याला 12 ओळी विणायच्या आहेत, म्हणजे 11 ओळी विणायच्या आहेत. ही धरून 12 व्हायला पाहिजे. त्या विणताना पहिल्यांदा आता आपल्याला 3च मणी घ्यायचे. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे आपला. 3 मोती घेतले, ही त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई घेतली. हे असं दिसतं. मग ह्या मोत्यातून या आणि ह्या मोत्यातून आपण जी स्टार्टिंगला जी आपण पट्ट्या केल्या ना 4, तशीच ही पण पट्टी बनवायची ना. फक्त ह्याचं माप वेगळं आहे. त्या आपण 5 आणि 25 अशा विणल्या होत्या. आता ह्याला आपण 16 घेतलेत. 16 आणि अशा उभ्या 12 ओळी करायच्या. आता ही आपली दुसरी ओळ चालू आहे. हे 1 आणि 2 अशाच आपल्याला वरती 12 ओळी ही विणायच्या आहेत. या अशा मी विणून घेतलेल्या आहेत. आता हे ॲक्च्युली हे असे 16 आहेत आणि हे 12 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 ह्या 12 ओळी तयार झाल्या आहे. असा हा आयताकृती आपली पट्टी ही तयार झालेली आहे. आता आपण त्या झोपाळ्याचा पुढचा जो भाग बनवणार आहोत तर तो असाच बनवायचा आहे. फक्त त्याला मध्ये डिझाईन आहे. तर ते डिझाईन कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आपण पहिल्यांदा मगाशी जी पट्टी केली 16x12ची तशीच आपण आता ही पण करायची आहे. हे 16 आहेत असे आणि हे अशी आपल्याला 12ची पट्टी करायची आणि ही करत असताना आपल्याला मध्ये डिझाईन घालायचं आहे.
तर ही आपली आता इथे दुसरी ओळ चालू आहे. आता ह्या अशा मी हे 1 2 3 ओळी विणून घेतल्या आणि ही चौथी अशी अर्धी विणलेली आहे. म्हणजे किती 1 2 3 4 5 6 आणि 7च याच्यावरती आपण फुलं केलेली आहेत. आता आपण इथे 2 लाल मोती घालायचे. आता एक लाल आणि एक पांढरा असं मोती घालायचे. हे असं दिसतं. आता हे सगळं आपण पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. आता ही चौथी ओळ पूर्ण झाली आणि 5वी ओळ मी इथपर्यंत विणून घेतली. म्हणजे इथे जे लाल मोती आहे त्याच्या अलीकडेच मी थांबलेली आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 फुलं मी तयार केली आणि मग आता 2 लाल मोती घालणार आहे. 1 आणि 2. हे 2 लाल मोती घातले. आता परत 2 लाल मोती घालणार आहे. परत आता हे 2 लाल हे असं दिसतं. आता इथे आल्यावरती आपल्याला एक लाल घालायचा पहिल्यांदा आणि एक पांढरा. हा तंगूस आहे, हा लाल मण्यात आहे ह्या, त्यामुळे आपण पहिल्यांदा लाल घातलाय आणि मग पांढरा घातलाय. हे असं डिझाईन तयार होतं. मग इथून पुढची ही जी पूर्ण 5वी लाईन आहे ही सगळी 2 2 पांढरे घालून विणून घ्यायची. तर ही 5वी ओळ मी अशी पांढऱ्या मोत्यांनी पूर्ण करून घेतली आणि ही 6वी ओळ करताना मी परत पांढरे मोती वापरले. 1 2 3 4 5 फुलं करून घेतली पांढऱ्याच मोत्यांनी. आता 2 लाल घालायचे मोती. हे 2 लाल घातले. तर परत 2 लाल घालायचे. 1 आणि 2.
आता इथे 2 गोल्डन मोती घालायचे आहेत. 1 2 गोल्डन मोती झाल्यावरती हे असं करायचं. आता ह्या गोल्डन मोत्यामध्ये तंगूस आहे, त्यामुळे आपल्याला पहिला एक गोल्डन घालायला लागेल आणि मग एक लाल घालायला लागेल. एक गोल्डन आणि एक लाल मोती घातला. हे असं तयार होतं. आता इथे आपण परत 2 लालच मोती घालणार आहेत. 1 आणि 2. आता ह्या लाल मोत्यामध्ये असा तंगूस आहे, लाल मोत्यात आहे. त्यामुळे मग आता आपण इथे एक लाल आणि एक पांढरा तंगूस घालणार आहे. लाल मोती आणि पांढरा मोती घालणार आहे. आणि हे बाकीचे जे पुढचे ओळ आहे ही सगळी पांढऱ्या मोत्यांनी विणून घेणार आहोत. आता हे आपलं निम्म डिझाईन तयार झालेलं आहे. आता ह्या मण्यामध्ये आपला तंगूस आहे. इथे आपण 3 पांढरे घालणार आहोत. हे सगळं असंच विणत जायचं आहे आपल्याला. फक्त मोतीमधले चेंज केले की ते डिझाईन आपलं तयार होतं. हे आता आपलं इथे अर्ध डिझाईन झालं. त्यामुळे आपण आधी इथे लाल हे मोती आपण वाढवत आलो. आता आपल्याला कमी करत जायचे आहेत. त्यामुळे आता आपण इथे एक आणि ह्या पांढरा जो मोती आहे त्याच्या इथे वरती तंगूस आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा पांढरा आणि मग एक लाल असे 2 मोती घालणार आहेत. आणि ह्या मोत्यामधून सुई अशी काढून घ्या. आता इथे या मण्यामध्ये तंगूस आहे लाल. आता आपण 2 लाल मोती घालणार आहेत. 1 आणि
हे 2 लाल मोती घालणार आहे आणि ह्या मोत्यामधून सुई अशी काढून घेणार. हे असं दिसतं. आता सुई ह्या मोत्यात आलेली आहे लाल. मग आता पहिल्यांदा आपण एक लाल मोती घालणार आणि एक गोल्डन, असे 2 मोती घालणार आणि ह्या गोल्डन मोत्यामधून सुई अशी काढून घेणार. ह्या मोत्यातून या मोत्यातून ह्या मोत्यातून या मोत्यात. आता ह्या लाल मोत्यात ह्या गोल्डन मोत्यात आपला तंगूस. आता आपण 2 लाल मोती घेणार आहेत, 1 आणि 2. हे 2 लाल मोती घेतले. ह्या गोल्डन मोत्यामधून अशी सुई काढून घेतली. या मोत्यातून अशी वर काढून घ्या. आता परत 2 लाल मोती घालणार आहेत आपण, 1 आणि 2. आता ह्या मोत्यातून असं ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून ह्या आणि या मोत्यातून. आता हे पुढे सगळे आपण पांढरे मोती घालणार आहे आणि ही आपली ओळ ही कंप्लीट करणार आहेत. तर मी ही 7वी ओळ जी आहे ही पांढऱ्या ह्याने विणून घेतली मोत्यांनी आणि ही 8वी ओळ पण मी पांढऱ्या मोत्यांनी इथपर्यंत विणून घेतली. 1 2 3 4 5 6 फुलं 8व्या ओळीतली पण मी करून घेतली. आता हे मधलं दाखवते तुम्हाला. आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, ह्या मोत्यामध्ये. म्हणून मग आता पहिल्यांदा एक पांढरा आणि एक लाल असे 2 मोती घालायचे. आणि हे नेहमीसारखंच प्रत्येक मोत्यातून काढून घ्यायचं तंगूस. आता हा या लाल मोत्यामध्ये आला. आता ह्या ठिकाणी आपण 2 लाल मोती घालायचे. मग ते ह्या मोत्यातून असं काढून घ्यायचं तंगूस, ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून. आता परत 2 लाल मोती घालायचे. असे. आता इथून पुढे जे आहे हे सगळे पांढरे मोत्यांनी विणून घ्यायचं. ही आपली 8वी ओळ पूर्ण झाली. आता 9वी ओळ करताना आपल्याला पांढऱ्याने सुरुवात करायची. तीन मोती घेतले. सुरुवातीला आपण कुठली ओळ चालू करताना सुरुवातीला आपल्याला 3च मोती घ्यावे लागतात. हे असे 3 मोती घेतले.
या मोत्यातून सुई घेतली. आता आपण इथंपर्यंत पांढऱ्या मोत्यांनी विणून घेणार आहोत. ही 9वी ओळ मी इथपर्यंत पांढऱ्या मोत्यांनी विणून घेतलेली. 1 2 3 4 5 6 7 7 आपली पांढरी फुलं झालेली आहेत. आणि ह्या पांढऱ्या मोत्यामध्ये आता आपला तंबूस आहे. आपण आता एक पांढरा आणि एक लाल मोती घालणार आहे. आणि ह्या लाल मोत्यातून अशी सुई काढून घेणार. हे आपलं झोपाळ्याचं मधलं जे डिझाईन आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर आता इथून पुढे आपण सगळे परत पांढरीच फुलं करणार आहोत. अशा रीतीने ही आपली 9वी ओळ पण पूर्ण झाली आणि हे मधलं डिझाईन पण पूर्ण झालं आहे. आता ह्या 9 ओळी झाल्या आहेत. आता ह्याच्यावरती आपल्याला 3 पांढऱ्या ओळी विणायच्या आहेत. म्हणजे सुरुवातीला जशा 3 पांढऱ्या मोत्यांच्या ओळी घातल्या ना इथे आपण, तसंच आता ह्यावरती 3 पांढऱ्या मोत्यांच्या ओळी करायच्या तयार. म्हणजे मग आपला हा बेस तयार होईल. अशा प्रकारे हा आपला पार्ट तयार झालेला आहे. हा झोपाळ्याच्या मधला पार्ट आहे. आता ह्याला आपल्याला असं साईडनी डिझाईन करायचं आहे. ते पण कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. आता ह्या कॉर्नरच्या 1 2 3 ही 3 फुलं सोडायची आणि हा जो मोती आहे हा याच्यामधून सुई काढून घ्यायची. आता इथे एक लाल, एक गोल्डन आणि एक लाल असे 3 मोती घालायचे. आणि ह्याच मोत्यामधून परत सुई काढून घ्यायची. मगाशी केलं होतं तसंच सगळं करायचं. फक्त आता आपण मोत्यांचे कलर बदललेले आहेत आणि वरच्या साईडने आता आपण करतोय. आधी सरळ असं आपण हे असं सरळ वाढवत होतो. आता त्या पट्ट्यावर आता वरच्या साईडने करतोय. आता ह्याच्यामध्ये परत सुईमध्ये एक लाल आणि एक गोल्डन मोती घालायचा. आणि हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून अशी सुई काढून घ्यायची. या पांढऱ्या मोत्यातून आणि परत ह्या पांढऱ्या मोत्यातून. आता परत आपण एक लाल मोती, एक गोल्डन मोती सुईमध्ये घेतलाय. ह्या लाल मोत्यातून सुई अशी काढून घेतली आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून इकडे काढून घेतली. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई घ्यायची आणि ह्या लाल मोत्यातून आणि एकच गोल्डन मोती घालायचा. आणि ह्या लाल मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. म्हणजे हे आपलं असं दिसतंय. आता पुढच्या पांढऱ्या मोत्यात घालायची सुई. इथे आपण 2 लाल मोती घालून घ्यायचे. आणि ह्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. मग ह्या पांढऱ्या मोत्यातून इथे मात्र आता आपण एक लाल एक गोल्डन असे 2 मोती घालून घेतले. आणि ह्या लाल मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता ही परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे लाल मोत्यातून काढून घ्यायची आणि एकच लाल मोती घालायचा.
आणि ह्या मोत्यामधून सुई अशी खाली काढून घ्यायची. हे असं दिसतं. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 2 लाल मोती घालायचे. ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथेही परत 2 लाल मोती घालायचे. आणि इथे आता एक गोल्डन मोती घालायचा. या पुढच्या पांढऱ्यामध्ये सुई काढून घ्यायची. दोन लाल, या लाल मोत्यातून सुई, या पांढऱ्या मोत्यातून सुई आणि या पांढऱ्या मोत्यातून. आता एक लाल आणि एक गोल्डन मोती घालायचा. आणि ह्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे असं दिसतंय. आता इथे आपण एक लाल मोती घालणार आहोत आणि ह्या इथल्या लाल मोत्यातून अशी सुई काढून घेणार आहे. ह्या लाल मोत्यातून. आणि हा जो खाली पांढरा दिसतोय, हा पांढरा मोती, याच्यातून पण सुई काढून घेणार आहे. म्हणजे हे असं दिसेल. आता परत ह्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपण 2 लाल मोती घालणार आहेत. 1 आणि 2. हे अशा सुई काढून घेणार. ह्या मोत्यातून असं इकडे पण आपण 2च लाल मोती घालणार आहे. 1 आणि 2. ह्या लाल मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून इथे वर. आता इथे परत एक गोल्डन मोती घालायचा. म्हणजे हे असं डिझाईन तयार होते. हे अशी बॉर्डर आपण सगळ्या या बेसला सगळीकडनं ही अशी बॉर्डर करून घेणार आहोत. ही अशी बॉर्डर तयार झालेली आहे आणि हा आपला झोपाळ्याचा बेस तयार झालेला आहे. ही अशी पूर्ण सगळीकडनं मगाशी मी सांगितलं तसं पूर्ण अशी ही डिझाईन करून घ्यायचं आहे. एकच प्रोसिजर आहे, ती सतत करत राहायची आपल्याला. त्यामुळे ही लगेच खूप सोपं आहे. हे जमेल तुम्हाला, करून बघा. आता हे 1 2 3 4 5 6 मणी सोडून हा जो 7वा गोल्डन मणी आहे, याच्यामध्ये आपण अशी सुई घालून घेणार आहे.
हं? आता इथे पण आपण परत 3 लाल मणी घेणार आहेत. एक नाही, 3 लाल नाही, 1 लाल, 1 गोल्डन आणि 1 लाल असं 3 मणी घेणार आहे. आणि ह्याच गोल्डन मण्यामधून सुई परत अशी काढून घेणार आहे. या पुढच्या लाल मण्यातून सेम हे जसं विणलेलं आहे तसंच विणायचं आहे. दोन लाल मोती, या गोल्डन मोत्यामधून परत 1 लाल, 1 गोल्डन, सेम एक लाल या मोत्यातून बाहेर, हे असं दिसतं. मग आता हा जो पुढचा लाल मोती आहे याच्यामधून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 लाल, एक आणि हा दुसरा 2 मोत्यातून काढून घेतली. हे असं दिसतं. या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली. ही बॉर्डर जशी आपण केली सेम तसंच, फक्त आपण हे मध्यभागी करतोय झोपाळ्याच्या. आता ह्या लाल मोत्यातून इकडे सुई काढून घ्यायची. एक लाल, हे असं दिसेल. आता ह्या पुढच्या लाल मोत्यातून 2 लाल, या मोत्यातून, या खालच्या मोत्यातून, या गोल्डन मोत्यातून, परत 1 लाल, 1 गोल्डन.
आता हे 4 गोल्डन मणी आले आहेत, 1 2 3 4. त्यातला हा जो आहे दुसरा गोल्डन मणी, ह्याच्यातून आपण सुई काढून घेतली. आता इथे पण परत एक लाल, एक गोल्डन, एक लाल. या गोल्डन मोत्यातूनच आपण परत सुई काढून घेणार आहे. या गोल्डन मोत्या, लाल मोत्यातून. आता इथे आपल्याला संपवायचं आहे ना हे डिझाईन, त्यामुळे इथे एक लाल, एक गोल्डन. या गोल्डन मण्यातून आता परत एक गोल्डन. आता ह्या मोत्यातून वरती आता एकच गोल्डन. परत ह्या मोत्यातून खाली. असं आता हे वरती इथे आपले टोकाला 4 गोल्डन मोती आले. आता इथे आपण हे बंद करून टाकायचं. आता हा जो पहिला आपण बेस तयार केलेला आहे, हा सगळा पांढरा आहे. हा बेस या बेसला जोडून घ्यायचा आपल्याला, म्हणजे आपला झोपाळा पूर्ण तयार होईल. तर हा जोडून घेताना हे असे दोन्ही एकमेकांवर लावून घ्यायचे. या पांढऱ्या मोत्यातून आपण ही सुई काढून घेतली. इथे मी हे सगळं गोल्डन मण्याने जोडून घेणार आहे, त्यामुळे मध्ये एक गोल्डन मोती घातला. हा जो बेस आहे ह्याच्या पहिल्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता परत एक गोल्डन मणी आणि ह्याच मोत्यातून वरती असं आपण ही सुई काढून घेतली. अशा रीतीने हा आणि हा जोडला गेला. आता परत हा जो बॉर्डर केलेला बेस आहे त्याच्या या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक गोल्डन मोती घ्यायचा आणि हा जो पूर्ण पांढरा बेस आहे त्याच्या ह्या 2 नंबरच्या मोत्यातून सुई अशी वरती काढून घ्यायची असं. आता परत ह्या गोल्डन मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ह्या गोल्डन मोत्यातून काढून घ्यायची 3 नंबरच्या, आणि हा जो पांढरा बेस आहे त्यातल्या ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता हा परत एक गोल्डन मोती घेतला. आता हा जो बॉर्डरवाला बेस आहे त्याच्या ह्या मोत्यातून सुई वरती काढून घेतली. ह्या गोल्डन मोत्यातून ह्या पांढऱ्या बेसच्या पांढऱ्या मोत्यातून
आणि ह्या गोल्डन मोत्यातून परत हा लाल बॉर्डरच्या पांढऱ्या मोत्यातून परत हा एक गोल्डन मोती घेतला, या पांढऱ्या बेसच्या ह्या मोत्यातून अशा रीतीने हे सगळे हे चारही भाग आहेत हे आपण गोल्डन मोत्यांनी जोडून घेणार आहोत। तर ही अशी आपली बॉर्डर तयार झालेली आहे। आता ही याच्या भोवतीने आपल्याला अशी कमान बनवायची आहे। ती कशी बनवायची ते मी आता सांगते। ह्या गोल्डन मण्यातून हा एक रेड सोडून त्याचा पुढचा जो गोल्डन मणी आहे त्याच्यातून आपण सुई काढून घेतली। आता इथे एक एक रेड, एक गोल्डन आणि एक रेड असे 3 मोती घालून घेतले आणि ह्याच गोल्डन मण्यातून काढून घेतला। आता ह्या पुढच्या रेड मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे आपण हे 2 लाल मोती घालून घेतले, या लाल मोत्यातून सुई काढून घेतली, ह्या पुढच्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे आपल्याला एक हा मोठा म्हणजे 8 नंबरचा आपण नेहमी वापरतो तो लाल आणि हा एक छोटा लाल असे 2 मोती घातले, या मोत्यातून सुई काढून घेतली। मग या इकडच्या मोत्यातून लाल सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यातून अशी वरती। आता एक हा लाल मोती घातला आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता ह्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची। परत इथं एक लाल, एक गोल्डन आणि एक लाल असा मोती घालायचा, या गोल्डन मोत्यातूनच सुई काढून घ्यायची, या मोत्यातून सुई काढून घ्यायची, हे 2 लाल मोती घातल्यावर ह्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता हा छोटा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई काढून घेणार आहेत, या छोट्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता एक लाल आणि हा छोटा लाल, परत ह्या लाल मोत्यातून आणि ह्या छोट्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। मग इकडच्या लाल मोत्यातून
ह्या लाल मोत्यातून आणि आता परत एक लाल मोती. आता या गोल्डन मोत्यात आलं. आता परत एक, हा एक, सेम करायचं. हे असंच आपण सेम करत राहायचं. आपण ही कमान करतोय ना झोपाळ्याची. परत ह्या छोट्या मोत्यातून काढून घ्यायचं. हा छोटा मोती. परत ह्या छोट्या मोत्यातून ह्या लाल मोत्यातून परत एक लाल, म्हणजे हे आता आपण असंच विणत जायचं आहे. बाहेरच्या साईडने असा लाल मोती येणार आहे आणि आतल्या साईडनी हा छोटा लाल मोती येणार आहे आणि ही साईडनी लाल मोठी. म्हणजे ही जी कमान आहे ही अशी, हे गोल्डनची लाईन ही अशी होणार आहे आणि ही आतून हा आपल्याला छोटा मोती येणार आहे. तर हा कमानीचा खांब आहे, हा मी करून घेतला आहे. तर ह्याला आपण हे असे 18चा हा खांब करून घेतला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि हा 18, असा 18चा खांब करून घेतला आहे. आता हा जो खांब आहे तो आपल्याला हा जो बेस आहे त्याची बॉर्डर आहे त्याला आता हा आपल्याला असं जोडून घ्यायचा आहे. इथे जोडायचं आपल्याला हा. म्हणजे हे जे बॉर्डरचे हे जे 4 मोती आहेत 1 2 3 4 याच्यावरती ह्याचे हे 4 मोती आपण इथे असे जोडून घेणार आहोत. आता ते कसे जोडायचे मी दाखवते. आता आपला तंबूस आहे हा या खांबाच्या ह्या गोल्डन मोत्यामध्ये आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये एक लाल मोती घालणार आहोत. आता हे जे बॉर्डरचा हा 1 नंबरचा गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई काढून घेतली. आता परत एक लाल मोती घातलाय. आता ह्या बॉर्डरचा हा जो खालचा मोती आहे गोल्डन त्याच्यामध्ये तंगूस आहे, एक लाल मोती घातला आणि आता हा जो खांब आहे त्यातला हा जो गोल्डन मोती आहे शेवटचा त्याच्यातून परत आपण असं सुई काढून घेणार आहे. हे असं दिसतं. आता हा पाठीमागच्या बाजूने हा जो लाल मोती आहे खांबाचा त्या लाल मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता परत आपण एक लाल मोती घेणार आहोत. आणि आता बॉर्डरचा हा जो मोती आहे दुसरा लाल नंबरचा त्याच्यातून अशी सुई काढून घेणार आहे. तेव्हा हे असं दिसतं.
आता ही सुई ह्या मोत्यातून, मग या खांबाच्या लाल मोत्यातून काढून घ्यायचे आणि मग हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून परत सुई खाली काढून घ्यायची आणि आता हा जो बेस आहे त्याची जी बॉर्डर आहे त्याच्या ह्या गोल्डन मोत्यातून काढून घ्यायचा। हा 2 नंबरचा गोल्डन मोती येतो, हा जो आहे हा 1 नंबरचा आणि आता हा 2 नंबरचा गोल्डन मोती येतो। त्याच्यातून आपण अशी सुई इकडे काढून घेतली पुढे। आता परत एक लालच मोती घालायचा आहे आणि हा जो खांबाचा हा जो शेवटचा छोटा मोती आहे, हा जो छोटा मोती आहे याच्यामधून अशी सुई काढून घ्यायची। हे आता आतल्या बाजूनी पण असा बंद झाला। आता परत आपण ही सुई पुढे आणायची, मग ह्या मोत्यातून काढून घ्यायची खांबाच्या, परत त्याच गोल्डन मोत्यातून बाहेर काढायची आणि आता बॉर्डरचा हा जो लाल मोती आहे याच्यातून अशी सुई काढून घेतली। खांबाचा हा जो लाल मोती आहे याच्यातून सुई काढून घेतली। खांबाच्याच या मोत्यातून सुई काढून घेतली। असं करून आपण हे घट्ट असं फिक्स करून घेतलेलं आहे। अशा रीतीने ही कमान आपण जोडली। ही पाठीमागून अशी दिसते आणि पुढूनही अशी दिसते, वरून बघितलं की अशी दिसते। अशी ही आपण कमान जोडून घेतलेली आहे। ही कमान आहे, आता ह्याच्यावरती आपण एक छोटंसं डिझाईन बनवणार आहोत। त्यासाठी कमानीचे जे गोल्डन मोती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 गोल्डन मोती सोडून 9व्या गोल्डन मोत्यामध्ये आपण टंगूस घालून घेणार आहे। इथे आपण आता एक लाल, एक गोल्डन आणि एक लाल असे 3 मोती घेणार आहेत। या त्याच गोल्डन मोत्यामधून सुई अशी काढून घेणार आहे। हे असं दिसतं। मग पुढचा हा जो लाल मोती आहे याच्यातून काढून घेतली सुई। आता इथे आपण एक लाल, एक गोल्डन असे 2 मोती घालून घेणार आणि ह्या लाल मोत्यातून सुई काढून ह्या लाल मोत्यातून सुई काढून घेणार, म्हणजे हे इथे असं दिसतं। आणि हा जो गोल्डन मणी पुढचा त्याच्यातून सुई अशी इकडे काढून घेणार। आता इथे सुद्धा परत आपण एक लाल, एक गोल्डन 2 मोती घातले। ह्या लाल मोत्यातून सुई काढून घेणार, ह्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेणार, असे वरती 3 दिसतात। आता हा जो लाल मोती आहे याच्यातून आपण अशी सुई काढून घेणार। हा लाल मोती आहे याच्यातून अशी वरती सुई काढून घेणार। आता इथे एक गोल्डन मोती घालणार, परत ह्याच लाल मोत्यातून सुई काढून घेणार, ह्या गोल्डन मोत्यातून, लाल मोत्यातून आणि ह्या लाल मोत्यातून अशी सुई काढून घेणार। हे आता वरती असं डिझाईन दिसतं। आता इथे या गोल्डन मोत्यातून आपण सुई काढून घेतली
आता इथे आपण हा मोठा एक 8 नंबरचा लाल मोती आहे तो घालणार आहेत आणि इकडचा हा जो गोल्डन मोती आहे त्याच्यामधून सुई अशी काढून घेणार. हे असं वरती कमानीच्या वरती हे असं डिझाईन तयार झालेलं आहे. हे असं आपण हा बेस जोडून घेतलेला आहे. मी म्हणाले होते की सगळे गोल्डन मोत्यांनी जोडून घेऊया, पण इथे जरा मला वाटलं की ते रेड जर लावले आपण म्हणेल ते छान दिसेल, म्हणून मी इथे हे लाल मोती लावलेले आहेत. असं तुम्ही पण वेगवेगळे डिझाईन करून असं जोडताना पण तुम्ही डिझाईन करू शकता. हा असा बेस आपला पाळण्याचा झोपाळ्याचा तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी कार्डबोर्ड टाकलेला आहे, त्यामुळे हा असा व्यवस्थित असा छान दिसतोय. तर हा असा आपला हा झोपाळा तयार झाला आहे. आता हे जे आपण पार्ट करून घेतलं ते 1 2 3 4 आणि 5 बाय 25 असे चार पार्ट करून घेतले होते. आता ह्यातले पण हे जे 2 आहेत ते एकमेकांना तो झोपाळा आपण जसा जोडला त्याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. आता ह्या एका पार्टच्या या पहिल्या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता हा एक पांढरा मोती घेतला आणि हा जो दुसरा पार्ट आहे तो त्याच्या या पहिल्या मोत्यातून असा वरून खाली घेतला काढून दोरा. हे असं दिसतंय. आता अजून एक पांढरा मोती घेतला आणि परत हा जो पहिला मोती होता इकडच्या बेसचा त्याच्यातून आपण ही अशी सुई वरती काढून घेणार आहे. हे असं दिसतं. या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून आपण काढून घेतलं सुई. आता परत एक पांढरा मोती घ्यायचा आणि ह्या इकडच्या बेसच्या मोत्यातून असा वरती काढून घ्यायचा. म्हणजे आपण जो झोपाळा मगाशी झोपाळ्याचे 2 बेस आपण जे एकमेकांना जोडले आहेत तीच पद्धत आहे इथे पण वापरायची आहे. त्याच पद्धतीने हे सगळे चारी बाजूने आपण जोडून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पण कार्डबोर्ड घालून घ्यायचं आहे जोडता जोडता. आता इथे मी हा पांढऱ्या मोत्यांनी जोडला आहे. तुम्हाला पाहिजे त्या मोत्यांनी म्हणजे लाल किंवा गोल्डन मोत्यांनी सुद्धा तुम्ही हे असं जोडून घेऊ शकता. छान दिसतं, पण मी पांढऱ्याच मोत्यांनी जोडून घेतलं आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट मी जोडून घेतलेले आहेत. याच्यामध्ये पण कार्डबोर्ड टाकलेला आहे आणि हे असं व्यवस्थित असं दिसतंय. घट्ट असं आधी मी घट्ट विणूनच घेतलं होतं, त्याच्यातून आता कार्डबोर्ड टाकलं आहे, त्यामुळे हे असं एकदम छान असं फ्लॅट तयार झालेला आहे. आपला हा बेस आहे खालचा, झोपाळ्याच्या खाली आपण हे वापरणार आहोत. आता सुरुवातीला हे असे आपण खांब बनवून घेतलेले होते. असे 4 खांब आपण बनवून घेतले होते. आता त्यातले हे जे 2 खांब आहेत हे 2 खांब एकमेकांना आपल्याला जोडायचे आहेत. त्यासाठी यातला एक खांब घेतला आपण हा आणि यातला हा जो सुरुवातीचा हा जो एक आणि हा जो दुसरा मणी आहे याच्यातून आपण सुई काढून घेतली. इथे आपण 3 पांढरे मणी घालणार आहोत आणि परत त्याच मोत्यामधून सुई काढून घेणार. त्याच्या ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता परत 1 आणि 2 पांढरे मोती घेतले. ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. हे असं दिसतं. मग या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून ह्या
सुई बाहेर काढून घेतली. आता परत इथे 2 पांढरे मोती घातलेत आणि ह्या मोत्यामधून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. मग हा जो मोती आहे ह्या साईडचा त्याच्यातून अशी सुई काढून घेतली आणि या मोत्यातून आता एक पांढरा मोती घेतलाय आणि ह्या मोत्यातून खाली सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून परत ह्या वरच्या मोत्यात आलेलो आहोत आपण. आता परत इथे 3 मोती घालायचे. तर 1 2 3 ह्याच मोत्यामधून सुई अशी काढून घ्यायची. त्याच्या पुढच्या मोत्यातून आता 2 1 आणि 2 ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून खालच्या सुई काढून घेतली. आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता आपण परत 2 पांढरे मोती घेतले. ह्या मोत्यातून या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून ह्या मोत्यातून आता परत एक मोती घेतला. ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. म्हणजे आता हे असं दिसतं. 1 आणि 2 खांब म्हणजे हा आपण हा जो उभा खांब तयार केला त्याच्यावरती या 2 ह्याचा आडवा खांब छोटासा तयार केला. तर ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा. हा पांढरा मोती घेतलेला आहे आपण आणि हा जो खांब आहे हा दुसरा खांब हा आता आपण ह्याला जोडायचा आहे. तर आता हा जो छोटा खांब तयार केला आहे त्याच्या ह्या मोत्यामध्ये सुई आहे. आपण हा एक मोती घेतलेला आहे सुईमध्ये. आता हा खांब असा ठेवायचा आपण. वरती हा एक मोती सोडून दुसऱ्या खांबाचा हा जो दुसरा मोती आहे या खांबाचा हा एक मोती सोडून द्यायचा आणि हा जो दुसरा मोती आहे त्याच्यातून अशी सुई काढून घ्यायची. म्हणजे हे असं होतं. आता परत एक पांढरा मोती घेणार आहेत आपण. हा एक पांढरा मोती घेतला. आता हे जे छोटा खांब तयार केलाय त्याच्या ह्या मोत्यामधून आपण अशी सुई काढून घेतली. म्हणजे हे असं वरतून जोडलं गेलं. आता हा जो छोटा खांब आहे त्याचा ह्या मोत्यातून आपण अशी सुई काढून घेणार. परत एक पांढरा मोती घेणार आणि ह्या ज्या मोठ्या खांबाचा हा मोती आहे ह्याच्यातून सुई अशी आपण वरती काढून घेणार. म्हणजे पहिल्यांदा आपण इथं वरतून बंद करून घेतला. आता इथे साईडनी बंद करून घेतला. असं मग पूर्ण पॅक करून घ्यायचं. म्हणजे मग अजिबात ते हालत नाही. ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता हा जो मोठा खांब आहे त्याच्या ह्या मोत्यातून अशी इकडे
सुई काढून घ्यायची. म्हणजे हा आता खालच्या साईडनी पण आपण बंद करून घेणार आहेत. आता परत एक पांढरा मोती घेतला आणि हा छोटा खांब आहे त्याच्या ह्या मोत्यातून अशी आपण सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यात आहे तंगूस. आपण इकडे घ्यायचा, ह्या मोत्यात घ्यायचा आणि हे असं पूर्ण हे आता असं जोडल्या गेलेलं आहे. हे पूर्ण आपण असं टाईट करून घ्यायचं आहे. थोडंसं लूज आहे त्यामुळे आपण आता हे असं तंगूस फिरवून मोत्यांमधून आपण सगळं असं छान टाईट करून घ्यायचं आहे. म्हणजे मग हा छोटा खांब पण व्यवस्थित फिक्स होतो, ज्याच्यावरती आता आपण हा झोपाळा ठेवणार आहोत. हे असं आता हे दोन खांब आपण एकमेकांना छान जोडून घेतलेले आहेत. हे पण असं ओढून वगैरे घट्ट केलेलं आहे असं. आता हे जे दोन जोडलेले खांब आहेत त्याचं हे वरचं टोक आहे, त्यातल्या एका मण्यामध्ये आता हा तंगूस आहे, तो अजून एक पुढच्या मोत्यातून आपण काढून घेतला. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे. आता इथे आपण एक मोठा 8 नंबरचा लाल मोती घेणार आहे आणि हा वरती आहे तर हे त्याच्या शेजारच्या मोत्यातून अशी खालून अशी सुई काढून घेणार आहे आणि म्हणजे असा हा लाल मोती इथे जोडला जाईल. हा असं व्यवस्थित हा पण फिक्स करून घ्यायचा. असा हा घट्ट मोती आपण इथे बसून घेतला. असाच ह्या साईडला पण आता मोती बसून घेणार आहे. अशा रीतीने मी हे दोन खांब एकमेकांना आणि हे दोन खांब एकमेकांना असं जोडून घेतलेलं आहे. असं हे चारी खांब आपण असे जोडून असं तयार केलेलं आहे. आता ही जी पट्टी आहे आपण मगाशी घेतलेली, ही अशी जोडून घेतली, त्याला हे जे दोन खांब एकमेकांना जोडले ते असे ते ह्या पट्टीला आता जोडायचे. ते कसे जोडायचे ते मी दाखवते. आता वरती हा जो आहे 1 2 हे दोन मोती सोडून तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे पण आपण आता एक पांढरा मोती घालणार आहेत. हा पांढरा मोती घातल्यानंतर आता हा जो खांब आहे ह्यातला एक खांब आहे हा इथे असा घ्यायचा आणि ह्या खांबाच्या ह्या मोत्यातून 1 नंबरच्या सुई अशी काढून घ्यायची. हा खांब असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा म्हणजे मग आपलं काही चुकत नाही. आता परत अजून एक मोती घ्यायचा आहे आणि हा जो या बेसचा हा जो मोती आहे इथला शेजारचा पहिल्या ह्याच्यात आपण या मोत्यात पहिल्यांदा तंगूस घेऊन एक पांढरा मणी घातला. आता ह्या मोत्यातून आपण अशी सुई काढून घेणार आहे. हे असं दिसतं. आता या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची खांबाच्या. हे मी बरेच वेळा दाखवलेलं आहे. हे ह्याची पद्धत सेमच असते, काही फरक नसतो, फक्त कुठे तो जोडायचा ते दाखवावं लागतं. आता परत हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून आपण अशी सुई काढून घेणार आहे. आता या मोत्यातून खांबाचा जो 1 नंबरचा मोती आहे याच्यातून सुई काढून घेतली.
हा जो खांबातलाच 2 नंबरचा मोती ह्याच्यातून काढून घेतली, परत ह्याच्यातून काढून घेतली सुई. आता हा जो पुढचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई काढून घेणार. आता इथे परत एक पांढरा मोती घेतला. आता ह्या मोत्यात एक सुई, म्हणून या खांबाच्या या खालच्या मोत्यातून आपण अशी सुई काढून घेतली. इकडे अशी असं होतं आणि मग खांबाच्याच या मोत्यातून खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. मग ह्या बेसच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. मग ह्या बेसच्या ह्याच्यातून मोत्यातून सुई काढून घ्यायची. हा जो खांबाचा वरचा मोती आहे याच्यातून सुई काढून घ्यायची. परत हा खांबाचाच मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची. त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि ह्या बेसच्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. अशा रीतीने हा खांब या बेसवरती आपण फिक्स केला. असाच हा दुसऱ्या साईडचा जो खांब आहे तो 1, 2 आणि या तिसऱ्या मोत्यापासून सुरुवात करून इथे बंद करायचा. इकडनं म्हणजे आपण कसं केलं, 1, 2 आणि तिसऱ्या मोत्यापासून सुरुवात केली आणि मग हा खांब इथे आपण फिक्स केला. तसंच या साईडने पण 1, 2, तिसऱ्या मोत्यापासून हा खांब असा इथे फिक्स करून घ्यायचा. अशा पद्धतीने हे खांब आपण ह्या बेसला जोडून घेतलं. हे आता असं दिसतंय. आता अशाच प्रकारे हे जे दुसरं आपण खांब तयार केलेले आहेत हे खांब पण याला जोडून घ्यायचे. तर हे असं आपले हा झोपाळ्याचा स्टँड तयार झालेला आहे. हा असा दिसतो आणि हा जो आपण मोठा बार तयार केला होता तो हा असा आपण इथे मध्ये ठेवणार आहोत, याच्या आणि याच्यामध्ये. आणि हे असे आता हा स्टँड असा दिसणार आहे. हा झोपाळ्याचा स्टँड आपला पूर्ण तयार झाला आहे. हा झोपाळाही आपला तयार आहे. आता फक्त हा झोपाळा याला कसा जोडायचा तो मी दाखवते. हा जो 34 कप्प्यांचा हा जो खांब आपण तयार करून घेतला आहे त्याच्या पण मी दोन्ही साईडला हे असे 8 नंबरचे लाल मोती जोडून घेतलेले आहेत डेकोरेशनसाठी. त्याच्या सेंटरला ही अशी गोल्डन छत्री आणि ही घंटा असं मी बांधलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीने पाहिजे तसं लावू शकता आणि डेकोरेट करू शकता. तसेच ही मी 8 नंबरच्या मोत्यांनी ही माळ तयार करून घेतली. ती ह्या खांबाला आणि झोपाळ्याच्या पुढच्या आणि मागच्या साईडला जोडून घेतलेली आहे. त्याप्रमाणे तेवढ्याच अंतरावरून इकडनं ही माळ झोपाळ्याच्या पुढे आणि मागे अशी जोडून घेतली आहे. शिवाय ही एक माळ मी तयार केली ती पण इथे पुढे झोपाळ्याच्या पुढे सेंटरला मी मध्यभागी अशी मी जोडून घेतलेली आहे. ही झोका देण्यासाठी आपल्याला ह्या माळेचा उपयोग होईल. अशा रीतीने हा पूर्ण आपला झोपाळा आता तयार झालेला आहे. हा खूप छान दिसतो. तुम्ही नक्की करून बघा. असा हा आपला झोपाळा तयार झालेला आहे. अतिशय सुंदर असा हा झोपाळा तयार झालेला आहे. मी इथे लाल रंगाचे मोती वापरलेत. तुम्ही तुमच्या आवडीने कुठल्या पण रंगाचे मोती वापरू शकता आणि असा बनवू शकता झोपाळा. अतिशय सोपा आहे बनवायला.
तुम्ही अगदी आरामात बनवू शकता। शिवाय हा फोल्डिंगचा असल्यामुळे आपण व्यवस्थित त्याला बाजूला काढून जेव्हा काम होईल तेव्हा आपण तो व्यवस्थित बाजूला काढून घेऊन पॅक करून ठेवून देऊ शकतो। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।